समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कोल्हापूर येथे छापा टाकून 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आला असून यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे। सदरची कारवाई मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली आहे। मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्याकडून बनावट नोटांचे उत्पादन, छपाई, साठा व वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। कोल्हापुरात असणाऱ्या एका कंपनीवर कारवाई करत बनावट नोटांच्या साठ्यासह एकूण 1,11,06,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी सुप्रीत काडाप्पा देसाई वय 22 राहणार गडहिंग्लज, राहुल राजाराम जाधव वय 33 राहणार लोकमान्य नगर कोरोची, इब्रार आदम इनामदार वय 44 राहणार कसबा बावडा कोल्हापूर, नरेंद्र जगन्नाथ शिंदे वय वर्ष 40 राहणार कोल्हापूर आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे वय 38 राहणार मालाड पूर्व मुंबई या 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून भारतीय मूल्याच्या 500 रुपयांच्या 98,43,500 रुपयांच्या बनावट नोटा तसेच 200 रुपयांच्या 85,800 मूल्याच्या बनावट नोटा व बनावट नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहित्य तसेच एक विना नंबर प्लेट इनोवा गाडी असा जवळपास 1,11,06,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये संशयित आरोपी इब्रार आदम इनामदार हा कोल्हापूर येथील पोलीस दलात पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरजेत पत्रकार परिषद घेऊन सदर कारवाईची माहिती दिली आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर उपस्थित होते। सदरची कारवाई केल्याबद्दल महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या पथकाला बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे। सदरची कारवाई महात्मा गांधीचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक 256/25 गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कलम 178, 179, 180 आणि 181 भारतीय न्याय संहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये 500 आणि 200 रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये एकूण 5 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। या 5 आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे। यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत, ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेदोरेही पुढे आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे। यामध्ये एकूण 99,56,300 रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत। ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य, नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। असे मिळून हा एकंदरीत 1,11,06,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, त्याकरता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असा कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या मार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून हा प्रकार कुठे असेल तर आम्हाला उघडकीस आणता येईल। ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो। अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या स्तरावर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती
शिफारस आम्ही करणार आहोत. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.